राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। ठाणे जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी 1016 कोटींच्या नियोजन आराखड्याला शासनाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली। तर 72% कामांना प्रशासकीय दिलेली असून उर्वरित कामांनाही तातडीने मान्यता देण्यासाठी तसंच निधी वाढवून देण्यासाठी राज्यस्तरीय बैठकीत सर्व आमदारांनी हजर राहण्याचं आवाहन आमदार देसाई यांनी केलं। ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या कामाच्या प्रशासकीय मान्यता आणि खर्चाचा आढावा सोमवारी शंभूराज देसाई यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेत 31 मार्चपूर्वी 100% निधी खर्च करण्याचे निर्देश दिले। ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी भागाच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीद्वारे मिळणारा निधी अत्यंत महत्त्वाचा असतो। त्यात राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाल्यानंतर ठाणे जिल्ह्याला वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे। ठाणे जिल्ह्यासाठी राज्यस्तरीय बैठकीत सन 2022-23 साठी 618 कोटी इतका नियतव्यय मंजूर करण्यात आला होता। तर 2023-24 साठी 478 कोटी 63 लाखांचा प्रारूप आराखडा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आला। ठाणे जिल्ह्याच्या नियतव्यय 202 कोटी इतका वाढवून मिळावा यासाठी राज्यस्तरीय बैठकीत विचार करण्यात आला होता। त्यानंतर वाढीसह 750 कोटीच्या आराखड्याला शासनाने मंजुरी दिली होती। त्यात 2023-2024च्या मंजूर कामांपैकी 72% कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असून 38% रक्कम खर्च झाली आहे। तसंच उर्वरित प्रशासकीय मंजुऱ्या तात्काळ देण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे। माननीय सीएम साहेबांचे ते निर्देश होते की स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र जी ग्रामीण भागातली आहेत ती प्रायव्हेट हॉस्पिटल सारखी दर्जेदार झाली पाहिजेत। त्याच्यासाठी जिल्हा नियोजनमधून अधिक तरतूद करा। जिल्हा नियोजनमधलं जे नाविन्यपूर्ण योजनांसाठी पैसे त्यातले मॅक्झिमम पैसे याच्यासाठी वापरा। तोही आराखडा आपण आज तयार केला। मराठी शाळा आपल्या ग्रामीण भागातल्या किंवा अगदी नगरपालिका महानगरपालिकेच्या मराठी शाळा या प्रायव्हेट इंग्लिश मीडियम स्कूल जशा आहेत तशा करण्याचा तो सुद्धा एक प्रस्ताव आपण तयार केलेला आहे। त्याच्यासाठी जेवढा निधी जिल्हा नियोजनमधून लागेल तो आपण प्रस्तावित केलाय। त्या व्यतिरिक्त नगर विकास विभागामार्फत नगरपालिका महानगरपालिकातल्या शाळांचा दर्जेवाढ करणं, शाळा मॉडेल करणं आणि जे नगरपालिका महानगरपालिकेचे दवाखाने आहेत त्या दवाखान्यांसाठी वेगळा निधीचा प्रस्ताव सर्व महापालिका आयुक्तांना तयार करण्याचा मी आज आदेश दिलेला आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात 14 जानेवारी रोजी तलावपळी येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सायंकाळी 4 वाजता महायुतीतील 15 पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे। पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याच्या माध्यमातून महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यात येणार आहे। महायुतीतील 15 पक्षांच्या ठाणे येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली। या पत्रकार परिषदेला आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रताप सरनाईक, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, शिवसेनेचे प्रदेश प्रवक्ते नरेश म्हस्के, माजी खासदार संजीव नाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी राज्यातील 36 जिल्ह्यातील 14 जानेवारी रोजी एकाच दिवशी मेळावे होणार आहेत। ठाणे येथील तलावपळी येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सायंकाळी होणाऱ्या मेळाव्यात तिन्ही लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील, अशी माहिती देण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली तसंच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली 45 खासदार निवडून आणण्याचा निर्धार यावेळेस करण्यात आला आहे। ठाणे, कल्याण आणि भिवंडी या 3 लोकसभेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा ठाण्यामध्ये आम्ही शिवाजी मैदान या ठिकाणी घेतोय आणि त्या संदर्भात जाहीर करण्याकरता हा मेळावा ही आजची पत्रकार परिषद होती। हा छत्रपती शिवाजी मैदान जो तळापाईला आहे त्या तिकडे या मेळाव्याचं आयोजन केलं आहे। जे 15 प्रमुख पक्ष या महायुतीमध्ये आहेत त्याच्यामधले सर्वच
पक्षाचे जे घटक पक्ष आहेत यांचे प्रमुख पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. विविध पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील हस्तगत मुद्देमाल मूळ तक्रारदारांना पोलिसांनी सोमवारी परत केला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये 9,35,38,445 रुपयांचा मुद्देमाल तक्रारदारांना परत करण्यात आला. सोमवारी मुद्देमाल अभिहस्तांतरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस ठाणे आणि भिवंडी परिमंडळातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल विविध गुन्ह्यांमधून हस्तगत केलेला 9,38,38,445 इतक्या किमतीचा मुद्देमाल तक्रारदारांना परत करण्यात आला. त्यात 2,20,20,000 रुपये किमतीचे सोनसाखळी आणि इतर सोन्याचे दागिने परत करण्यात आले आहेत. तसंच दुचाकी आणि इतर मालाचा देखील यात समावेश आहे. हाँ, बेसिकली 9,35,38,000 रुपये का मुद्देमाल 3 परिमंडल जो है हमारे, परिमंडल 1, 5 और परिमंडल 2, बेसिकली भिवंडी शहर और ठाणे शहर, या इसका जो चोरी हुआ था, जो फ्रॉड हुआ था, वो वापस करने का कार्यक्रम हुआ और बहुत अच्छा कार्यक्रम है क्योंकि एक इमोशनल अटैचमेंट रहता है, स्पेशली गहनों के बारे में और इसके बारे में. और बाकी भी जो हार्ड अर्नड मनी है, हार्ड अर्नड प्रॉपर्टी है, वो प्रॉपर्टी जब किसी हादसे की वजह से हाथ से निकल जाती है और उसके बाद में वापस मिल जाती है, तो एक बहुत ही अच्छी बात है. तो एक पुलिस ने बहुत अच्छा कार्यक्रम किया है, इसलिए मैं यहाँ के एडिशनल CP वेस्ट और इनके सब DCPs और सब पुलिस वालों का अभिनंदन भी करना चाहूँगा कि उन्होंने बहुत अच्छी तरह से कार्यक्रम किया हुआ. सिद्धिविनायक हॉस्पिटल वर्तकनगर ठाणे आयोजित महा ऑपरेशन कॅम्प गर्भपिशवी, अपेंडिक्स, हायड्रोसेल, पित्ताशय, मूळव्याध आणि हर्निया हे सगळे ऑपरेशन फक्त आणि फक्त 30,000 रुपयात, तेही औषधोपचारांसहित. शिबिर कालावधी दिनांक 31 जानेवारी 2024 पर्यंत. त्याचप्रमाणे शासकीय योजनेअंतर्गत कॅन्सर ऑपरेशन, स्वादुपिंड तसंच स्टोनचे ऑपरेशन पूर्णपणे मोफत. मेडिक्लेम कॅशलेस फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल. सिद्धिविनायक हॉस्पिटल वर्तनगर ठाणे आयोजित महा ऑपरेशन कॅम्पचा आजच लाभ घ्या. अधिक माहितीसाठी 9321677978 आणि 8591441609 या क्रमांकावर संपर्क साधा. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
ठाणेकर नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, रेल्वे स्थानक परिसरात होत असलेल्या गर्दीचं नियोजन व्हावं यासाठी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचं काम हाती घेण्यात आलं असून त्या अनुषंगाने महानगरपालिकेशी संबंधित विभागांच्या परवानग्या आवश्यक असून या संदर्भात रेल्वेचे अधिकारी आणि महापालिका आयुक्त श्री अभिजित पांगर यांची बैठक शुक्रवारी नुकतीच पार पडली. ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांची गर्दी कमी होण्याबरोबरच अद्ययावत सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्या या दृष्टिकोनातून हाती घेण्यात आलेल्या कामांमध्ये महापालिकेचा देखील सहभाग महत्त्वाचा आहे. या प्रस्तावित कामांचा अंतिम आराखडा तयार करत असताना यामध्ये महापालिकेने देखील संबंधित विभागाला तत्वतः मंजुरी देत असल्याचं आयुक्तांनी यावेळी सांगितलं. या बैठकीमध्ये रेल्वे स्थानकामध्ये आधुनिक पद्धतीने करण्यात येणाऱ्या पुनर्विकास कामाचं सादरीकरण करण्यात आलं. या अंतर्गत सद्यस्थितीत असलेल्या 11 प्लॅटफॉर्मवर पूर्व पश्चिम जोडणारा भव्य डेक तयार करण्यात येणार आहे. या डेकमुळे प्रवाशांची गर्दी कमी होणार आहे. या डेकवर प्रवाशांसाठी आवश्यक प्रतीक्षागृह, तिकीट घर, शौचालय आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पार्किंग प्लाझा देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येईल. केंद्र सरकारच्या योजना देशभरातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टिकोनातून भारत संकल्प यात्रेची सुरुवात करण्यात आली आहे. या यात्रेचा प्रभाव वाढत असून खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारचे अधिकारी खेडोपाडीपर्यंत जात आहेत, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. विकसित भारत संकल्प यात्रेचं आयोजन सोमवारी सकाळी कोलबाड येथील जागमाता मंदिराच्या परिसरात करण्यात आलं. विविध योजनांची माहिती, नोंदणी आणि आरोग्य शिबिराचा लाभ यावेळेस नागरिकांनी घेतला. संकल्प यात्रेच्या वाहनाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन संवाद नागरिकांशी साधला. चित्पावन ब्राह्मण मंडळ ठाणे या संस्थेच्या वतीने भव्य खरेदी महोत्सवाचं आयोजन दिनांक 5 ते 14 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 9 या वेळात घंटाळे मैदान येथे आयोजित करण्यात आलं आहे. कार्यक्रमाचं उद्घाटन माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांच्या हस्ते संपन्न झालं. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश सचिव ॲडव्होकेट संदीप लेले, उद्योजक श्री धनंजय सिंग, उद्योजक श्री राहुल सामंत आदी मान्यवर उपस्थित होते. चित्पावन ब्राह्मण मंडळ ठाणेतर्फे अध्यक्ष श्री मिलिंद मोरेश्वर जोशी, विश्वस्त श्री अजित गानू, उपाध्यक्ष श्री रामचंद्र फडके, कार्यवाह श्री सुनेत्रा फडके, खजिनदार श्री उमेश गाडगीळ, कार्यकारिणी सदस्य श्री शैलेश वेळणकर, अमोद खैसास, माजी कार्यवाह व आजीवन सभासद अमित गोडबोले, आजीव सभासद सरिता सोमन आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते. यावेळेस डॉक्टर संजीव नाईक यांनी संपूर्ण प्रदर्शनाला भेट देऊन आयोजकांच्या नियोजनाबद्दल त्यांचं कौतुक केलं. चित्पावन ब्राह्मण मंडळाच्या या खरेदी महोत्सवाला गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. या ठिकाणी घरगुती उपयोगाच्या अनेक वस्तू मिळत असतात. त्याच पद्धतीने अनेक लघुउद्योजक या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. त्यामुळे लघुउद्योजकांना अतिशय सुंदर अशा प्रकारचं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध होतं, असं यावेळेस माजी खासदार श्री संजीव नाईक यांनी सांगितलं. दिनांक 14 जानेवारीपर्यंत या ग्राहक पेठेचं आयोजन करण्यात आलं आहे. जास्तीत जास्त ठाणेकर नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन या निमित्ताने माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी केलं. आज चित्पावन ब्राह्मण मंडळ ठाणे यांच्या माध्यमातून सालाबदाप्रमाणे 9 वर्ष ह्या स्टॉल्सचं या ठिकाणी आयोजन करण्यात येतं आणि आज उद्घाटक म्हणून त्यांनी मला बोलावल्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. माझ्यासोबत आज धनंजय सिंगजी या ठिकाणी त्यांनी मला सांगितलं की बाबा अशा लोकांची हे आहे की त्यांनी तुम्ही यायला पाहिजे आणि म्हणून मला त्यांनी सांगितलं की इथे येणारे सर्व ग्राहक आहेत हे अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून ह्याचे चाहते आहेत आणि म्हणून मी धनंजय सिंगला सांगितलं की बाबा आपण जरूर या ठिकाणी जाऊया. आणि बऱ्याच वेळा आपण पाहतो की छोटे जे लोक असतात त्यांना व्यासपीठ नसतं. मला वाटतं अशा ग्राहक पेठेतून लोकांना चांगली ग्राहकही मिळतात आणि ग्राहकांना अशा गोष्टी मिळतात आणि म्हणून मला असं वाटतं की अशा पद्धतीचे स्टॉल्स, अशा पद्धतीचे ग्राहकांसाठी उपलब्ध असलेले ठिकाणं ही ठाण्यामध्ये पूर्वीपासून आहेत आणि इतिहास आहे की या ठिकाणी अशा गोष्टींना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. गेले अनेक वर्ष या घंटाळे मैदानामध्ये चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे हा उपक्रम घेतला जातो. अनेक उपक्रम घेतले जातात परशुराम जयंतीसारखे.
आणि एक चांगल्या प्रकारच्या म्हणजे व्हरायटी गृहोद्योग आणि आता असे संजीवजी म्हणाले की गृहोद्योग आणि कुटीरोद्योग ह्याचा एक चांगला संमेलन इथे असतं आणि स्वतः बनवून आणलेली उत्पादनं बरीचशी या ठिकाणी दिसतात आणि त्यामुळे स्वतः उद्योग करणाऱ्या लहान उद्योजकांना अशा ठिकाणी वाव मिळतो. कारण मोठमोठी दुकानं प्रत्येक वेळेला विकत घेणं शक्य नसतं. आज कोट्यावधी रुपये गाळ्यांचे भाव आहेत. आज इकडे समोरचा गाळा घ्यायला गेलात घंटाळीच्या समोर तर माझ्या मते नाही म्हटलं तरी 100 फुटाचा गाळा किती 70-80 लाखाला असेल, 60-70 लाखाला. तर आता या ठिकाणी एक 8x8चे गाळे प्रत्येकाला 10 दिवस का होईना उपलब्ध झाले. त्यात त्यांचा व्यवसाय होतो. त्यातनं पुढे त्यांना कायमस्वरूपी गिऱ्हाईक पण मिळतात. छोट्या मोठ्या उद्योगधंद्यांना व्यासपीठ मिळवून देणं आणि त्यांना अर्थार्जनाला सहाय्य करणं. कित्येक आम्ही अशा 2-3 सभासुद्धा ह्यांच्या घेतो की त्यांच्या काय अडचणी आहेत की बँक ऑफिसर्सना मुद्दामून बोलून त्यांना काही फायनान्स मिळवून देता येईल का. कारण ह्या लोकांना फायनान्स मिळवणं पण जरा प्रॉब्लेम असतो. तो इथे सॉल्व करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. यांच्याबरोबर आम्ही जास्तीत जास्त भेटून त्यांच्या समस्या किंवा एकमेकांना आता ग्रुपसारखं करून की हे साडीवाले आहेत, हे ब्लाऊज पीसवाले आहेत, ह्या दोघांनी एकत्र येऊन विक्री करावी अशा दृष्टीने पण आम्ही कोलॅबरेशन सॉर्ट ऑफ थिंग त्यांना आम्ही गाईड करतो. पॉवर टीम एक प्रकार असतो त्यापणे पण आम्ही त्यांना मदत करतो आणि आमच्याकडचे उद्योजक जे आहेत त्यांच्या अनुभवाचा फायदा मिळवून देतो. ह्याच्यातून जे मंडळात जे अर्थार्जन होतं त्यातून सामाजिक उपक्रम राबवले जातात. रक्तदान, नेत्रदान अशा स्वरूपाचे जे स्टॉल्स आहेत त्यांना आम्ही मोफत स्टॉल देतो. मंडळाचा उद्देश पैसा कमवणं हा नाही आहे, पण त्यांना व्यासपीठ मिळवून देणं हा उद्देश असतो. शालेय विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, मानसिक तसंच शैक्षणिक विकासासाठी 1993 पासून कार्यरत असलेल्या UCMS ही आंतरराष्ट्रीय संकल्पना आहे. सदर प्रशिक्षणाचे महाराष्ट्र राज्याचे संचालक श्री संजय भोईर, चंद्रकांत मिश्रा आणि भानू राजपूत यांनी 20व्या राज्य पातळीवरील स्पर्धेचं आयोजन रविवार दिनांक 7 जानेवारी रोजी ठाण्यातील रेमंड कंपनीच्या एक्झिबिशन हॉल येथे आयोजित केलं. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सौ मीनाक्षी शिंदे, सौ अर्चना मनेरा, दिलीप बारटक्के उपस्थित होते. विविध गटातील विद्यार्थ्यांना 200 अंक गणिताच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. त्यासाठीची वेळ होती अवघे 8 मिनिटं. मुलांचं कौशल्य पाहून सौ मीनाक्षी शिंदे यांनी मुलांचे आणि CBA एज्युकेशनच्या संचालकांचं कौतुक केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खर्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.